माता चरणावरी साष्टांग हे करी पायी दिंडी सोहळा संत रोहिदास दिंडी क्रमांक 24 गेली 49 वर्ष हा अखंडपणे प्रवास सुरू आहे. वैकुंठवासी पांडुरंग कारंडे महाराज कराडकर यांच्या आशीर्वादाने आज ही अखंड सेवा सुरू आहे. त्यांचे चिरंजीव वारकरी भूषण चंद्रकांत बुवा कारंडे हे आपल्याला सांगतील या दिंडीचं काय महत्त्व आहे. पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल या गेटवे ऑफ इंडियाचा पहिला सिक्युरिटी गार्ड माझे वडील 1964 साली ते कामाला लागले. नंतर हे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आपलं कार्य होतं. नंतर जेव्हा 1960 साली महाराष्ट्राच्या राज्याची स्थापना झाली आणि मुंबई शहरामध्ये आपलं ए विभाग आहे, ABMC वॉर्ड, त्या वॉर्डला जेव्हा ही अधिकार आला तेव्हा त्यांनी सांगितलं की गेट ऑफ इंडियाचा पहिला सिक्युरिटी गार्ड BMCचे माझे वडील वैकुंठवासी हरिभक्त परायण पांडुरंग ज्ञानू कारंडे कराडकर महाराज. याच गेट ऑफ इंडियाच्या समोर शिवाजीचं महाराजांचा पुतळा आहे, झाड आहे, तिथं आपण सांबारकाम करायचे म्हणजे गटही करायचे. आणि त्या प्रभूची कृपा की त्यांना या ठिकाणी चांगलं नोकरी मिळाली आणि म्हणून त्यांनी मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24 आपल्या मुंबईतल्या कामगार माणसांना, उद्योग करणाऱ्या माणसांना, कधी ते आळंदीला जातील, देहूला जातील आणि तो माऊलीचा सोहळा बघेल, तर त्यांनी गेट ऑफ इंडियापासून 1978 साली ते पहिले गेले, सगळा मार्ग माहिती घेतला. 77 साली पहिले गेले, 78 पासून असा हा माऊलीचा सोहळा आहे. आज त्या गोष्टीला 49 वर्ष झालेली आहे. आमचे वहिनीचे लहान भाऊ आहेत भीमराव धुळप माऊली, याचं सुद्धा आमच्या या माऊलीच्या सेवेला संपूर्ण कुटुंबाचं. हा खेळ नाही एकट्याचा, म्हणून मेळ जमविला. जरी दर्शनी पांडुरंग कारंडे होते, आता नाही, मी त्यांचा मुलगा आहे, तरी पण एकट्याचं हे तर काही काम नाही, सगळ्याचा भार लागतो, हातभार लागतो. 8 वर्षाचा पोरगा दहीहंडी फोडतो, तर तो जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा त्याला पायाभरणी करणारे खालचा थर महत्त्वाचा आहे. या दिंडीला लासूरनं, बारामती, सांगोला, सोलापूर, कराड अनेक ठिकाणाहून माणसं येतात प्रस्थानाला, महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातून येतात. आणि म्हणून हा सोहळा अशा पद्धतीचा आपल्याला दिसत आहे. असाच हा सोहळा इथून पुढे 29 दिवस चालणार आहे. 11 दिवस मुंबई ते आळंदी आणि 18 दिवस आळंदी ते पंढरपूर माऊलीच्या सोहळ्याबरोबर. तर खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. माऊली, काय सांगाल आजच्या दिंडीला? तुम्ही प्रथमच आलात शरद प्रतिभा शारीरिक प्रतिष्ठानच्या वतीने. आज या ठिकाणी संत रोहिदास महाराजांची दिंडी सोहळा हा अत्यंत चांगल्या तऱ्हेने चाललेला आहे आणि या सोहळ्याला या पुढील प्रवासात अगदी सुखाचा, समृद्धीचा आणि आनंद मिळावा हीच पांडुरंग चरणी प्रार्थना. धन्यवाद. आमच्या वारीच्या माध्यमातून हा प्रत्येक वारकरी पांडुरंगाचं रूप आहे असं समजूनच आम्ही जातो. आणि दुर्दैवानं समजा कुणाला काही जीवितहानी झाली तर ती आमचं भाग्य समजतो की पंढरीच्या वाटेला काही झालं हे अतिशय चांगलं. माझं जर काही झालं तर मी म्हणेल मी भाग्यवंत आहे. त्यामुळं मागे काय होईल, मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया आघात निवाराया, त्या पद्धतीनं आपल्या शुभेच्छा आपल्या पाठीच्या आहेत. धन्यवाद. आणि आमच्या या माऊलीच्या कार्याला सुद्धा धगधगती मुंबई या माध्यमातून आमची मोठी वहिनी आहे जयश्री वहिनी, त्यांचा हा लहान भाऊ आहे. त्यामुळे आम्ही खूप यांच्या या अंतकरणापासून आमच्या कार्याला धन्यवाद देतो. अतिशय पोटतिडकीने आम्हाला सहकार्य करतात. आज आपल्या वारकऱ्यांच्या सेवेला त्यांच्या आईचं पुण्यस्मरण दुसरं होतं आणि म्हणून आपल्या वारकऱ्यांच्या सेवेला आज आपला राजगिरीचा लाडू दिलेला आहे. तर खूप धन्यवाद. नाही बोलायचं नसलं तरी याचं कौतुक करायचं असतं. तुम्ही न करता आमच्याकडे कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली
राजा